आणि जर एअरपोर्ट करायचंच असेल, जर असं वाटतंय की हा सगळा टापू हा उड्डाण योग्य टापू आहे, तर या टापूमध्ये 60 किलोमीटर अंतरावर बारामती आहे, जिथे छोटं विमानतळ ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे, त्याचं एक्सपेन्शन करा तुम्ही. ते एक्सपेन्शन केलं तर ते अजून चांगलं राहील. ज्या लोकांसाठी विकास करायचा आहे त्या लोकांची सहमतीच नसेल आणि त्यांना नकोच आहे विमानतळ, तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता? हा साधा प्रश्न आहे. पालकमंत्री काय आता काय बोलायचं? पुणे जिल्ह्याचं विमानतळ झालं पाहिजे जर असं पालकमंत्र्यांना वाटत असेल, तर मग पुण्यातलं विमानतळ काय आहे? पुण्यातलं विमानतळ हे पुणे जिल्ह्याच्या बाहेर आहे का? आणि जर असं म्हणणं असेल की नाही ते फक्त सुरक्षा दलासाठीच विमानतळ आहे, तर मग तिथे एक्सपेन्शन का केलं? टर्मिनल 1, 2, 3 हे का तुम्ही डेव्हलप केलंय? आज घडीला पुणे विमानतळावरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुद्धा थेट पद्धतीने होतात. टोकियो असेल, कतार असेल, मलेशिया असेल, बँकॉक, पटाया या सगळ्या ठिकाणी जाणारी थेट विमानं आज पुण्यावरून उपलब्ध आहेत. मग ते असताना तुम्ही इथे का घाट घालताय? मुळात ज्या भांडवली व्यवस्थेचं भलं करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, त्या भांडवलदारांचं भलं त्यांनी करावं, आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही आहे, पण त्याच्यासाठी गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवू नये, इतकी साधी माफक प्रामाणिक